गोल्ड आपल्याला 1,27,000 ते 1,17,000 पर्यंत खाली येताना बघायला भेटू शकतो. का तर अमेरिकेमध्ये काल एक घडामोड घडली आणि बघता बघता गोल्ड आणि सिल्वर मध्ये मोठी गिरावट सुद्धा आली. नेमकं काय घडतंय एकदम सोप्या भाषेमध्ये समजून सांगतो. सध्याला दोन गोष्टी घडतायत. पहिलं म्हणजे की युद्ध होत आहे, त्याच्या पायी क्रूड ऑइलच्या किमती वाढलेल्या आहेत आणि क्रूड ऑइल डॉलरमधून बाय करावा लागतो. त्याच्यामुळे डॉलरची डिमांड वाढली आणि जेव्हा डॉलरची डिमांड वाढते तेव्हा सोन्यामध्ये गिरावट येते. हे झालं पहिलं कारण. आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की जेव्हा क्रूड ऑइल म्हणजेच की डिझेल पेट्रोलचे दाम वाढतात तेव्हा आपल्याला महागाई सुद्धा वाढते. आणि सध्याला सगळीकडे महागाई वाढलेली आहे आणि महागाई वाढली की सेंट्रल बँक्स रेट हाईक करतात, म्हणजेच की इंटरेस्ट रेट वाढवतात. आणि इंटरेस्ट रेट वाढला की जो पैसा असतो तो गोल्ड असेल किंवा स्टॉक मार्केट असेल याच्यातून निघतो आणि बॉन्ड मध्ये जातो. त्यामुळे सध्याला महागाई वाढते आणि रेट हाईक होऊ शकतो, इंटरेस्ट रेट वाढू शकतो. त्याच्यामुळं गोल्डमध्ये आणि स्टॉक मार्केटमध्ये अजून आपल्याला गिरावट बघायला भेटू शकते. आणि गोल्डसाठी कोणते लेवल्स महत्वाचे आहेत, कधी तेजी होणार, कुठं बाय केलं पाहिजे, कुठं सेल केलं पाहिजे, हे आम्ही ह्या व्हिडिओमध्ये एकदम डिटेलमध्ये समजून सांगितलेलं आहे. हा व्हिडिओ नक्की जाऊन बघा आणि फ्युचर अपडेटसाठी आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा.